हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण अंडा पकोडे ही रेसिपी पाहणार आहोत. करायला एकदम सोपी आणि टेस्ट म्हणाल ना तर अगदी भन्नाटच चवीची आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. आणि कमेंट छान करायची आहे. हे बघा किती सुंदर दिसतोय बघा. आणि खायला म्हणाल ना तर अगदी टेस्टी लागतो. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हे बघा किती सुंदर दिसतोय आपला अंडा पकोडे ही रेसिपी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा आपण बेसन पीठ घेतलं आहे, छोटी वाटी म्हणजे चणा डाळ पीठ, आणि छोटी वाटी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. कारण तांदळाच्या पिठाने खूप छान वरती क्रिस्पीनेस येतो, क्रंची लागतात आणि टेस्ट पण छान लागते, कुरकुरीत होतात. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्यानंतर आपण ओवा हातावर छान असा चोळून घालणार आहोत, म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर येतो. हिंग घालणार आहोत, कारण आपण येथे बेसन पीठ चणा डाळीचं पीठ वापरतो आहे, म्हणजे आपल्याला ते बाधणार नाही. लाल मिरची पावडर घातली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दुसरा काही मसाले वापरले तरी चालेल. थोडं थोडं पाणी घालून छान असं दाटसर मिश्रण करायचं आहे मैत्रिणींनो. जसं तुम्ही बटाटा भजीला करताना त्याच्यापेक्षा थोडंसं दाट करायचं, म्हणजे जे अंडी आहेत त्याच्यावरती छान असं कोटिंग होतं. आणि पाणी थोडं थोडं घालून फेटायचं आहे, नाही तर तुम्ही जर एकदम पाणी ओतलं तर त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या होतील आणि ते मोडायला तुमचा खूपच वेळ जाईल. म्हणून थोडं थोडं पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं फेटून घ्याल तेवढी जी तुमचे पकोडे आहेत ना ते खूप छान क्रिस्पी होतात. हे बघा अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे, बघू शकता आपण. त्यानंतर मी थोडासा खायचा सोडा घातला आहे, त्याने छान असं कुरकुरीतपणा येतो. आणि थोडंसं पाणी घालते, कारण जरा मला मिश्रण आहे ते घट्ट वाटतं आहे, म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे. बघा अशा प्रकारे आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी हे बघा अशा प्रकारे दाट करायचं आहे. त्यानंतर मी 2 अंडी घेतली आहेत उकडलेली. मी आडवी कट केली आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता, उभं कट करू शकता, आणि त्याचे एका अंड्याचे 4 भाग करू शकता. पण मी एकाचे 2च केलेत. तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण डीप करून घेणार आहोत. जी अंडी आहेत ती छान असं कोटिंग करून घेणार आहोत. तुम्ही जर पातळ अंड्याचं बेसन पिठाचं जर मिश्रण तयार केलं तर त्याला ते कोट होणार नाही, म्हणून थोडंसं घट्ट करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे छान घोळून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. बघा दोन्ही पण मी अशा प्रकारे सोडून घेते. आणि आपण वरनं थोडं थोडं जे मिश्रण आहे ते वरनं घालणार आहोत. सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवर म्हणजे लो टू मिडियम गॅसवरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर ते वरनं तळल्या जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि क्रिस्पीनेस त्याला येणार नाही. आणि जर तुम्ही एकदम छोटा गॅस ठेवला, एकदम लो फ्लेम ठेवली तर ते तेलकट होतील. आणि हे जे आहेत आपण अंड्याचा वडा म्हणूया, ते अजिबात तेलकट नाही बघा, कारण आपण मध्यम गॅसवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळत आहोत. बघा रंग पण बघा किती सुरेख आला आहे आणि चव म्हणाल ना तर एक नंबर भन्नाट अशी. तुम्ही हा पकोडा किंवा वडा असाच खाल्ला तरी छान लागेल. सॉसबरोबर खा, चटणीबरोबर खा, किंवा तुम्ही पावाबरोबर खाल्ला तरी पण छान लागेल. मध्ये छान असं सॉस लावून पावाला. मी तसं केलं नाही. हे बघा किती सुंदर झाला आहे. दुसरं पण मी अगोदरच तेलामध्ये सोडले आहेत बघा. आणि छान अशी आपण ती अलटीपलटी करून घेणार आहोत. खूप सुंदर लागतात आणि सुरेख अगदी होतात बघा. तुमचे जे घरातील साहित्य आहे त्यामध्येच बनवता येतात, बाहेरचं काही आणायला लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे घरचं खाणं कधी पण आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे. त्यामुळं घरचंच शक्यतो खायचं, बाहेरचं खाण्यापेक्षा. तुम्ही घरातील मंडळींना अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ हे बघा किती सुंदर झालं आहे, बनवून देऊ शकता. प्लेटमध्ये मी सर्व करत आहे बघा. अप्रतिम अशी अंडा पकोडा किंवा अंड्याचा वडा ही रेसिपी बनवली आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा.
आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान, कारण आपण अंडी आहे उकडताना आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे ती जो आतला भाग आहे की नाही मिठाचा खूप सुंदर लागतो. तुम्ही हवं तर आतमध्ये तर त्यामध्ये लाल मिरची पावडर स्प्रिंकल केली तरी चालेल उकडलेल्या अंड्यामध्ये वरनं, आणि नंतर डीप केलं बेसनच्या पिठामध्ये तरी पण चालेल, छान लागेल बघा तसं पण. हे बघा आपण कट केलं आहे, बघा किती सुंदर दिसतोय बघा, अगदी बघता क्षणी खावासा वाटणारा अंडा पकोडा ही रेसिपी. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा, आणि जे हाईपचं बटन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना पण नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेता येईल. चला तर मग भेटूयात अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. बाय बाय.